एखादी महत्त्वाची गोष्ट जर विसरली तर केवढा मनस्ताप होतो ना. तर आमचं पण असंच झालं होतं. शरूच्या बाबांना त्यांचा मोबाईल जो होता तो ओमानमध्येच विसरून आले होते आणि त्यांना येताना परत लक्षात आलं. म्हणून मग त्यांनी त्यांच्या मित्राजवळ निरोप दिला होता की येताना त्याची फॅमिली येणार होते. तर मग येताना तो मोबाईल तेवढा घेऊन ये. मग त्यांची फॅमिली घेऊन आलेली. तर तो घेण्यासाठी म्हणून आम्ही निघालो होतो आणि जवळजवळ 5 वर्षांनीच आम्ही टू व्हीलरवर एवढा लांब प्रवास करतोय. आणि शरूचा तर हा पहिलाच प्रवास होता टू व्हीलरवर. पण टू व्हीलरवर प्रवास करण्याची जी मजा आहे ना ते बाकी कोणत्या प्रवासात नाही. बराच वेळ झाला आम्ही त्यांचं घर शोधत होतो पण आम्हाला ते काही सापडत नव्हतं. शेवटी आम्ही इथं वेट करत थांबलो आणि त्या ज्या ताई होत्या त्या आम्हाला न्यायला येणार होत्या इथं. आणि कसंबसं आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर शरू जिथं जाईल तिथं त्यांची खेळणी सगळे एक्सप्लोर करत असतो आणि वरून त्यांनी दिलेला खाऊ एका बाजूला जाऊन खात बसला जेणेकरून मम्मी काढून घेणार नाही. आता या शॉपमध्ये आम्ही नक्की काय घेतोय हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर चला बाय बाय.